मित्रांनो, तुमचं यूट्यूब चॅनल क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करण्यासाठी सिंपली क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. यूट्यूब सर्च करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता माझं एक क्विक आयकॉन इथे मी सेट केलेला आहे. तर सिंपली यूट्यूब ओपन करून घेतो मित्रांनो क्रोम ब्राउझरमध्ये. आता क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब ओपन केल्याच्या नंतर क्रोम ब्राउझरमध्ये मित्रांनो यूट्यूब ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर सिंपली काय करायचं आहे, इथे 3 डॉट पाहू शकता. या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वात पहिला आपल्याला इथे डेस्कटॉप साईट ओपन करून घ्यायचं आहे. म्हणजे या बॉक्सवरती टिक मार्क करायचं आहे. अशा प्रकारे टिक मार्क केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमचं यूट्यूब चॅनल हे लॅपटॉप कम्प्युटरमध्ये जसं ओपन करतात तशाच प्रकारचं तुम्हाला इथे दिसणार आहे. म्हणजेच डेस्कटॉप मोड ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा मित्रांनो तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल. आता तुमच्या चॅनलमध्ये काही एडिटिंग करायचं असेल म्हणजे तुमच्या चॅनलचा यूट्यूब स्टुडिओ ओपन करण्यासाठी इथे तुम्ही तुमच्या चॅनलचा लोगो पाहू शकता. या लोगोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या लोगोवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर मी थोडंसं झूम करतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी झूम केलेलो आहे. आता झूम केल्याच्या नंतर मित्रांनो भरपूर जणांना YT स्टुडिओ ओपन करण्यासाठी यूट्यूब स्टुडिओ ओपन करण्यासाठी डायरेक्टली या ऑप्शनवरती क्लिक करतात. यूट्यूब स्टुडिओ या नावाने जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करतात. पण त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली त्यांना यूट्यूब स्टुडिओ ॲप्लिकेशन जे आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये रिडायरेक्ट केलं जातं, ना की क्रोम ब्राउझरमध्ये हे YT स्टुडिओ ओपन होतं. तर तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवतोय. अशा प्रकारे यूट्यूब स्टुडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमचं जे यूट्यूबचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये डायरेक्टली रिडायरेक्ट अशा प्रकारे केलं जातं. यूट्यूब स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होत नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी मिनिमाइज करतोय. परत मी इथे क्रोम ब्राउझरमध्ये येतोय. तुम्ही इथे या ऑप्शनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचं आहे मी सांगतो मित्रांनो. तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल यूट्यूब स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करण्यासाठी सिंपली इथे तुम्ही पाहू शकता व्ह्यू युअर चॅनलचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू युअर चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. म्हणजेच तुमच्या चॅनलचा जो व्ह्यू आहे तो अशा प्रकारे इथे दिसणार आहे. आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये काही व्हिडिओ असतात त्यामध्ये काही एडिटिंग ते करायचं असेल तर सिंपली तुम्हाला तुमचं चॅनल कस्टमाइज करण्यासाठी इथे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही पाहू शकताय एक मॅनेज व्हिडिओचं आहे आणि एक कस्टमाइज चॅनलचं ऑप्शन आहे. तर सिंपली आपल्याला कस्टमाइज चॅनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्याला रिडायरेक्ट YT स्टुडिओमध्ये करणार आहे. पण एक 2 ते 3 सेकंद थांबल्याच्या नंतर तुम्हाला परत क्रोम ब्राउझरमधील यूट्यूब स्टुडिओ हे ओपन होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर तुमच्या चॅनलचा यूट्यूब स्टुडिओ अशा प्रकारे इथे ओपन असणार आहे. थोडंसं मी झूम करतोय. आता यामध्ये तुम्ही भरपूर चेंजेस हे करू शकता. जे काही यूट्यूब स्टुडिओ मित्रांनो तुम्ही तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये ओपन करता त्याच प्रकारे इथे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये कंटेंटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये जर काही बदल करायचा असेल, टॅगिंग करायचे असतील, टॅग लावायचे असतील तर तुम्ही इथून बदल करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता कंटेंटवरती मी क्लिक केलं आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकताय कंटेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवले जाणार आहेत. यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदलसुद्धा करू शकता. या एखाद्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला टॅग ॲड करायचे असतील तर तुम्ही यावरती क्लिक करून ती सगळी प्रोसेस करू शकणार आहात. आता हे झाल्याच्या नंतर तुमच्या चॅनलचा डॅशबोर्ड पाहायचा असेल तर सिंपली डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे आणि डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या चॅनलचा डॅशबोर्ड हा तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा दाखवला जाणार आहे. आता हे डॅशबोर्ड पाहिल्याच्या नंतर सिंपली 3 नंबरला ॲनालिटिक्सचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचं जे काही ॲनालिटिक्स आहे ते ॲनालिटिक्स तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसणार आहे. यामध्ये ओव्हरव्ह्यू असणार आहे, कंटेंट असणार आहे, ऑडियन्स, रेव्हेन्यू अँड ट्रेंड्स हे दाखवलं जाणार आहे.
इथे रेव्हेन्यूचं ऑप्शन हे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांनाच हे रेव्हेन्यू ऑप्शन हे दाखवलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल, तुमच्या यूट्यूब चॅनलचा यूट्यूब स्टुडिओ हा तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता। तर मित्रांनो, यूट्यूब रिलेटेड जे काही महत्त्वाचे व्हिडिओ असतात यूट्यूब चॅनल बनवण्याचे, यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचे, टॅगिंग, हॅशटॅग, टायटल, डिस्क्रिप्शन या रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात अशा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।